आज मोंड्यावरून वांगे आणि कोथिंबीर घेतली, केवढ्याला घेतलं आणि केवढ्याला विकलं आणि किती पैसे झाले ते सगळं सांगतो तुम्हाला. राम राम मंडळी, आजपासून नवीन सिरीज चालू केली. 90 दिवसात कमायचे आपल्याला 1 लाख रुपये. पहिल्या दिवशी बाजारात जायचं होतं, पहिले छत्रपती महाराजांचं दर्शन करून घेतलं. सकाळी सकाळी झालं होतं, कोणी आलेलं पण नव्हतं, पहिले आतरून घेतलं. तिथून मोंड्यावर पण आलो, तिथं पण बोर होते, वाल होते, टमाटे होते. मोंडा पण चालू आलेलं होतं, पण माळू आणखी आलेलं नव्हतं म्हणून थोडंफार आलेलं होतं, तेवढं पण इकित होते. वांगे पण आले होते, त्याची मनबोली चालू होती. वांग्याचे कॅरेट पण 175 रुपयाला गेलं आणि शेवगा पण 10 रुपये किलो होता. लाल जारात बोरं पण गेले 10 रुपये किलो. माळव घ्यायला मित्रांनी पण लय मदत केली माझी. इथं वांग्याचं कॅरेट पण होतं 160 रुपयाला, मग ते पण घेऊन टाकलं. कोथिंबीरच्या जुड्या पण होत्या, ते पण सगळे घेऊन टाकल्या. पालक होते 250 रुपये जुडी, मग ते पण सगळे घेऊन टाकल्या. मला काय अजून माहित नव्हतं म्हणून थोडं माळव घेतलं, ते पण आणून टाकलो जागेवर. चहा पण आला होता, टप टप चहा पण घेतला. बाजार भरायला भरपूर टाइम होता म्हणून हिंडत होतो इकडं तिकडं. बाजार हिंडू माळव पण व्यवस्थित लावून घेतलं. जागा पण उन्हात भेटली होती, त्याच्यामुळे मग टोपी पण घेतली. गिरायक पण झाले होते, बाजारात गर्दी पण वाढत होती, मग त्याच्यामुळे इकत पण होतं टपटप. काही वेळेस गिरायक पण नव्हतं, काही वेळेस जितकं गिरायक याचे पैसे घ्यायला पण टाइम नव्हता. नंतर एक 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 करून सगळे गिरायक पण येत होते. कोथंबीर पालक पण संपली होती, राहिली होती. वांगे त्याला पण गिरायक येत होतं. लिंबू सरबत पण आलं होतं गारगार, मग मस्त पैकी पिऊन घेतलं. थोडेफार वांगे राहिले होते, पण आपण 400 रुपयाचं माळव घेतलं, 900 रुपये झाले होते भाऊ. राहिलेले सगळे वांगे पण घेऊन टाकले या मावशीनी. आजचं आपलं प्रॉफिट होतं 500 जादा. आता भेटू आता उद्याच्या ब्लॉग मध्ये.